की ज्या दिवशी या अतिरेक्यांचा खात्मा होईल त्या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुलुंड विधानसभा या मुलुंडमध्ये गोड दिवाळी साजरी करेल। काश्मीरमधील पहलगाम मध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर महाराष्ट्रात सर्वत्र त्याचे पडसाद उमटताना दिसून येत आहेत। मनसे मुलुंड विधानसभेतर्फे पहलगाम अतिरेकी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निरपराध पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। तसेच मुलुंड मनसे पदाधिकारी यांच्या वतीने पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी करत पाकिस्तानी ध्वज जाळण्यात आला। यावेळी मनसे मुलुंड विभाग अध्यक्ष राजेश चव्हाण यांनी म्हटलं आहे की ज्या दिवशी अतिरेक्यांचा खात्मा होईल त्या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना गोड दिवाळी साजरी करणार। कसं आहे, दहशतवाद्यांनी सामान्य नागरिक पर्यटक जे बिचारे आनंद लुटण्यासाठी पहलगामला गेले होते त्यांच्यावरती अत्यंत क्रूरतेने अतिरेकी हल्ला केलेला आहे। या हल्ल्याचा निषेध अखंड भारतामध्ये होत आहे, परंतु हा निषेध आता निषेधपुरता न राहता माननीय पंतप्रधानांना देशातनं प्रत्येक ठिकाणून मागणी होते की काय ते एकदाच होऊन जाऊ द्या, परंतु यांना आता एकदाच घरात घुसून तरी मारा, या अतिरेक्यांना पकडून आणू नका, यांचा तिथल्या तिथे सोक्षमोक्ष लावून टाका। त्या प्रकारची मागणी सगळ्यांनी केलेली आहे। आदरणीय राजसाहेबांनी देखील पत्र दिलेलं आहे, त्यांनी देखील सांगितलेलं आहे की यांच्या 10 पिढ्या लक्षात ठेवतील अशी कोणती तरी कारवाई करा। आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने एवढंच सांगतो की ज्या दिवशी या अतिरेक्यांचा खात्मा होईल त्या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुलुंड विधानसभा या मुलुंडमध्ये गोड दिवाळी साजरी करेल। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने त्या दिवशी आनंद उत्सव साजरा केला जाईल। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा आणि ग्रहण प्रश्न असा आहे की अनेक ठिकाणी बांगलादेशी मुसलमानांचा वावर खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। मुलुंडमध्ये देखील अनेक फेरीवाले हे बांगलादेशी आहेत। माझी मुलुंड पोलीस स्थानकातील पोलिसांना विनंती आहे की त्यांनी यांच्यावरती लवकरात लवकर कारवाई करावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना जर रस्त्यावरती उतरली तर होणाऱ्या उद्रेकात स्वतः ते जबाबदार असतील। महाराष्ट्र नवनिर्माण सेना याच्यासाठी कुठेही जबाबदार नसेल। भारतामध्ये राहून जे मुसलमान भारताचा द्वेष करत असतील अशा मुसलमानांना शोधून काढा, अशा मुसलमानांची पोलिसांकडे तक्रार करा, पोलीस तक्रार 100% घेतील। पोलिसांनी जर तक्रार नाही केली तर मुलुंडमध्ये असलेल्या आमच्या मुलुंडच्या स्थानिक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेत संपर्कात राहा। तुम्हाला आज शब्द देतो की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र सैनिक या सगळ्यांना हुडकून हुडकून काढून मारतील आणि पुन्हा एकदा मृत्युमुखी पडलेल्या आमच्या सर्व पर्यटकांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी वाहतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। गेल्या 2 दिवसापूर्वी काश्मीर खोऱ्यामध्ये बेलगाम या ठिकाणी मुंबई महाराष्ट्रातील पर्यटक जे फिरायला गेले होते सुट्टीमध्ये, या पर्यटकांवरती जो हल्ला झालेला आहे, पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्याने जो हल्ला केला, त्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज या ठिकाणी सरकारला जागवणी देण्यासाठी सरकारने जशास तसं उत्तर द्यावं यासाठी म्हणून निदर्शनं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्ही केली। त्या ठिकाणी पाकिस्तानच्या विरोधात आम्ही घोषणा दिलेल्या आहेत। आम्हाला आमच्या सरकारकडनं अपेक्षा आहे की येत्या आठवड्याभराच्या आत 15 दिवसाच्या आत हे जे दहशतवादी आहे ते कुठेही लपले असतील या हिंदुस्थानात, तिथे जाऊन त्यांना त्या ठिकाणी चोख उत्तर देण्याचं, त्यांना जशास तसं गोळ्या घालून ठार मारण्यात अपेक्षा आहे। गोळ्या घालून ठार मारण्यात यावं। यांची हिंमत होतेच कशी या ठिकाणी येतात कुटुंबियांसमेत, त्यांच्या पत्नीसमोर, त्यांच्या कुटुंबियांसमोर त्यांनी गोळ्या घातल्या आणि त्यांना काय सांगितलं, हे कुटुंबियांना सांगितलं, हे तुमच्या सरकारला जाऊन सांगा, हे तुमच्या मोदींना सांगा। हे मोदींसाठी आता ही कडक आव्हान आहे, हे मोठं आव्हान आहे, हे आपल्या हिंदुस्थानला आव्हान आहे। या ठिकाणी येऊन हे आव्हान दिलेलं आहे, हे आव्हान परतवून लावण्याची वेळ आहे आणि म्हणून या पाकड्यांना एकदाच काय तो उत्तर देण्याची वेळ आहे।